बरोबर. त्यातला आतला निमॅटोड जर गेला नाही आणि तुम्ही जर म्हटलं की साहेब पांढरी मुळी फक्त आली तर त्याचा पण उपयोग नाही. 8-10 दिवसांपर काय होईल, त्या गाठीतला निमॅटोड जो आहे तो पुढं सरकत जाईल किंवा नवीन गाठ बनवेल, परत ब्लॉक झाली. आणि आता प्रॉब्लेम काय होतो, आता ठीक आहे बहार तुम्ही आता पाणी मोकळं म्हणजे पाणी फोडणार आहे, त्याला बहार धरणार आहे. ऐन सीझनमध्ये जर निमॅटोड झाला तर काय होणार, सेटिंग तुम्ही काय होणार, सेटिंग होते आणि गळते, सेटिंग होते आणि तुम्हाला औषध कुठलं देणार माहिती का, सेटिंगचे औषध देणार लोक, गळ होऊ नये म्हणून. त्याचा ह्याचा काही संबंध नाही ना. जर का खालनं आपटेकच नाही आणि हे त्याला किती तुम्ही काय करा, हे गळ होणारच ना, ही थांबणारच नाही ना, ही कशासाठी थांबेल. आता हेच आमच्या बाबतीत पण सांगतो. आता ह्यांनी जर तुम्हाला डायरेक्ट न खाली बघता फुटाण दिलं असतं तर फुटाण प्रेशर करून काय करील, मादी कळी काढील. पण तुम्ही म्हटलं असं साहेब सगळी गळली, त्याला खालनंच आपटेक नाही तर काय करेल. पहिली प्रोसेस ती. आणि हे निमन काय काम करतं की मातीतला सुद्धा निमॅटोड मारतं, गाठीतला सुद्धा मारतं. हां, त्यामुळे आता जर तरची भाषा बोलायची नाही. निमन वापरले म्हटलं ती नाही आले दिसते डोळ्यांना. मुळी म्हणजे पाहिलंच नव्हती. ते आता मुळी फुटली तर काय, गाठीतनं ज्याला अन्नद्रव्य जायचं बंद होतं ना, मुळी निघणारच नाही पुढे. आणि वर पण असं ना पिवळसर झाड होतं. हां, ॲटोमॅटिक होणार. असा कलर आहे ना, समोर दिसतोय अख्ख्या झाडांचा. आता फक्त माझी कशीची अपेक्षा आहे, येईल. कुठून मारल्यानंतर पण सकाळी दिवसात लगेच त्याचं एक हात टाकायला लागेल का दोन? एक नाही, फुटांचे तुम्हाला 2 हात टाकावे लागतील. हां, पण फुटांच्या ह्याच्यामुळे तुम्हाला डिफरन्स. आणि काय करा, एक तुमच्या आवडीची 8-10 झाड ज्याला मादी कळीच नाही बाबा, ती तुम्ही निरीक्षणात ठेवा स्वतः वैयक्तिक. जसं आता कसं तुम्ही हे उकरून बघितलं, नाही हे उकरून बघितलं तुम्ही, पण तसं एक 8-10, आता तुमचा 4-10 एकर आहे, 8 एकर आहे. 8 एकरात प्रत्येक तुम्ही प्लॉट केला असेल ना, हा वरचा प्लॉट हा खालचा प्लॉट, ज्या प्लॉटमध्ये तुम्हाला असं वाटतं की झाड पूर्णच्या पूर्ण बाबा भोंगळं आहे, याला काहीच नाही आहे, हां, अशी एक 2-4-5 झाडं तुम्ही, ही झाड नका ठेवू. आता ह्यात तुम्हाला माझी काही दिसते, पण तुम्ही कन्फ्युजन आले होती नक्की कधी आली आणि कधी गेली, आलं लक्षात ना. असं एखादं झाड किंवा ज्याला माझी काही मनच भरं ना, ते झाडच बाबा मोकळं आहे, हा मालच देणार नाही हे वर्षी झाड, ते झाडाला काही बांधून ठेवा रे बिन, आणि त्या झाडाचं निरीक्षण घ्या. आणि हे प्रमाण, आता हे तुमच्याकडचं हे प्रमाण जे आहे ना, मादी कळीच्या बरोबरीनं एकाच 3चं प्रमाण नराचं सुद्धा वाढील ते. हां, 100 जर का मादी कळी लागली तर 300 नरकळी लागणार म्हणजे लागणार. नरकळी भरपूर देते. नाही, नरकळी लागायला पण पाहिजे, नाही तर काय मादी कळीला काही उपयोग नाही होणार. तो बॅलन्स झाला तर, नुसती मादी कळी लागली तरी पण एवढा माल तुम्ही धरू शकला. आणि ते परागीभवन होत नाही, त्याच्यामुळे क्रॉपिंग वाढत.